दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावाकडे जाण्यासाठी पुणेकर ज्या शहरामध्ये कामाच्या निमित्तानं त्याचबरोबर शिक्षणाच्या निमित्तानं काम करतात, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते दिवाळीच्या निमित्तानं गावाकडे जाताना पाहायला मिळतात। पुण्यातल्या स्वारगेट आगारामध्ये ही सगळी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आरक्षित झालेल्या गाड्या असतील, त्याचबरोबर जवळपास 500 गाड्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या मार्गांवरती सोडण्यात आलेल्या आहेत। मात्र स्वारगेट आगारामध्ये आपण पाहतोय की गाड्यांची वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळते। एक एक करून गाड्या ज्या आहेत त्या फलाटावरती लावल्या जातात, मात्र प्रवाशांची गर्दी मोठी असल्या कारणामुळे वेगवेगळ्या मार्गांवरती गाड्यांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पुणे विभागामध्ये जवळपास 569 गाड्या ज्या आहेत त्या जादा सोडण्यात आलेल्या आहेत। याआधीच 250 गाड्यांचं आरक्षण जे आहे ते सुद्धा फुल झालेलं आहे। रेल्वे असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या खाजगी ट्रॅव्हल्स असतील, ठिकठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। मात्र स्वारगेट आगारामध्ये आपण पाहतोय की एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो, त्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती मिळेल त्या एसटीनं गावाकडे जाण्यासाठी आपण पाहतो की गर्दी जी आहे ती स्वारगेट आगारामध्ये झालेली पाहायला मिळते। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील, मराठवाडा असेल, विदर्भ, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी गर्दी जी आहे ती फलाटावरती झालेली पाहायला मिळते आणि ज्यादा गाड्या ज्या आहेत त्या दिवाळीच्या निमित्तानं स्वारगेट आगारामधून सोडण्यात आल्या। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।